बघा, जेव्हा नुपूरची आई बरी होऊन हॉस्पिटलमधून घरी आलेली असते तेव्हा ती नुपूरला बोलते, नुपूर तू मल्हारशी असं का वागते? तेव्हा नुपूर बोलते, हो आई, मल्हारने वेदांचा अपघात केलेला आहे. तेव्हा तिची आई बोलते, नाही नुपूर, या अपघातामागचं तुला खरं सत्य जर जाणून घ्यायचं असेल तर तुला मल्हारशी बोलावंच लागेल, त्याच्या घरी राहावंच लागेल, कारण या अपघातामागे मल्हार नाही, या अपघातामागे दुसराच कुणाचा तरी चेहरा आहे असं मला नुपूर वाटतंय. तेव्हा नुपूर बोलते, नाही आहे. तेव्हा तिची आई बोलते, हो नुपूर, हेच खरं आहे. तेव्हा नुपूर बोलते, ठीक आहे. तेव्हा तिची आई बोलते, तुला मल्हारशी बोलावंच लागेल, त्याच्या घरी जाऊन राहावंच लागेल, तेव्हा तुला समजेल अपघातामागला खरा मास्टर माइंड कोण आहे. तेव्हा मल्हार हा जेवण करून हॉलमध्ये बसलेला असतो आणि तिथे तायडी येते. तायडी बोलते की मल्हार, नुपूर आता तुझ्याकडे कधीच येणार नाही, तू कशाला टेन्शन घेतो, कशाला तिच्या प्रश्नामध्ये पडतो, तू दुसऱ्या मुलीशी लग्न कर, तिचा विचार करू नको. तेव्हा तिथे नुपूरचा आवाज येतो आणि बोलते, मल्हार सर. तेव्हा मल्हार एकदमच खुश होतं, त्याला असं वाटलं मला भास होतं. नुपूर पुन्हा आवाज येते, तिथे नुपूर आलेली असते. हे बघून मल्हारला खूप आनंद झालेला असतो आणि तायडीच्या चेहऱ्यावरती 12 वाजलेले असते. तेव्हा नुपूर बोलते, मल्हार सर, मी इथे राहायला आलेले आहे, पण माझ्या काही अटी आहेत, त्या तुम्हाला मान्य करावं लागतील. तेव्हा मल्हार बोलतो, मला सगळ्या अटी मान्य आहे. आणि नुपूर तिथं राहण्यासाठी तयार होते. ती या गोष्टीसाठी तयार होते की वेदांच्या अपघातामागील खरा मास्टर माइंड कोण आहे हे तिला शोधून काढायचं आहे. वेदांच्या अपघातामागील खरा मास्टर माइंड ही तायडी आहे का, हे नुपूरला कळेल का, की मल्हार सांगेल तिला की हा अपघात मी नाही, तायडीने घडवून आणलेला आहे. बघा आता मल्हार खरं सांगेल की नाही नुपूरला. नुपूर त्यासाठी जिथं आलेली आहे हे मल्हारला माहिती होईल की नाही. व्हिडिओ आवडले तर लाईक आणि सबस्क्राईब करा. ओके, बाय.